आंदोलनकर्त्या सरपंच परिषदेच्या मागण्या काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत। सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य संरक्षण कायदा करण्यात यावा। प्रत्येक ग्रामसभेला पोलीस संरक्षण द्यावं। सरपंचाला विमा संरक्षण तसंच पेन्शन म्हणजे निवृत्ती वेतन सुरू करावं। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी। संतोष देशमुखांच्या गावात त्यांचं स्मारक उभारावं। संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता महिना पूर्ण झालाय, तेव्हा या प्रकरणामध्ये महिन्याभरात काय काय घडलं त्याचा एक पटकन धावता आढावा। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला। धनंजय देशमुखांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। 10 डिसेंबरला जयराम साटे आणि महेश केदार या दोघांना अटक झाली। 11 डिसेंबरला स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतीक घुले याला पुण्यातल्या रांजण गावातून अटक झाली। 11 डिसेंबरलाच आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि वाल्मिक कराडवर आरोप केले। 11 डिसेंबरला कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला। 13 डिसेंबरला हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे देण्यात आला। 14 डिसेंबरला केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं। 18 डिसेंबरला विष्णू चाटेला अटक झाली। 19 डिसेंबरला सरपंच देशमुख यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला। 21 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली झाली। अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकरांकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला। 21 डिसेंबरला नवनीत कावत यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली। 31 डिसेंबरला कराड पुण्यातून सीआयडीला शरण आला। कोर्टाकडून त्याला 14 दिवसांची कोठडी देण्यात आली। 3 जानेवारीला आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉक्टर संभाजी वायबसे याला एसआयटीनं ताब्यात घेतलं। 4 जानेवारीला सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली। संतोष देशमुख यांचं लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेला कल्याणमधून अटक करण्यात आली। आणखीन एका आरोपीच्या बाबत अद्याप तपास सुरू आहे। कृष्णा आंधळे असं त्याचं नाव आहे।